नमस्कार. आज आपण संभाजीनगर आणि तालुका फुलंब्री आणि गाव आहे रेलगाव आणि रेलगाव मध्ये आपण क्षीरसागर यांच्या शेतात उभा आहो आणि आज त्यांच्याकडून शून्य मशागत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. आज आम्हाला आता हे कितवं पीक आहे जरा समजून सांगा. आणि आपण दुसऱ्यांदा घेणार आहे मग हे बेडची जरा माहिती सांगा. बेड किती फुटाचा आहे? हा 4.5 फुटाचा आहे. 4.5 फुटाचा बेड आहे. आणि कितवं पीक आता हे दुसरं पीक चालणार खरीपामधलं. आणि हे बेड तुम्ही आता कायम करणार, कायम असेच ठेवणार. आता मला सांगा माहिती जाणून घेतली बेडची, ती तुम्हाला कशी कशी माहिती झाली? कुठून माहिती झाली तुम्हाला शून्य मशागत तंत्रज्ञानाची? पोखरा प्रकल्प. वा वा वा. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प मधून हे तंत्रज्ञान चालू आहे. बाजूला शेततळ सुद्धा घेतलेलं आहे, ट्रॅक्टर सुद्धा आहे आणि शेततळ सुद्धा केलेलं आहे तुम्ही. आणि शून्य मशागत तंत्रज्ञानाची माहिती सुद्धा प्रकल्पामधून म्हणजे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पातून घेतलेली आहे. आज 13 मे आणि 13 मेला तुम्ही हे सगळं अगदी आता साफसफाई करून घेतलं, प्लास्टिक काढून घेतलं आणि प्लास्टिक तुम्ही म्हणजे त्याचा विल्हेवाट सुद्धा लावली की जमिनीवर प्लास्टिक नको म्हणजे जाळून सुद्धा काढलंय. आणि फुलं होती इथं, ही फुलं होती इथं, झेंडूचे फुलं होते आणि झेंडूच्या फुलाचं खरडून कापून अगदी साफसफाई केलं. आता याच्यानंतर पीक कोणतं खरीपाचं घेणार? आता याच्यात मक्का घेणार. कशी लावणार जरा आम्हाला समजून सांगा. जोडवळ अशी समजून सांगा आम्हाला काढीना की कशी लावणार तुम्ही. याच्यामधला अंतर 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट आणि 2 झाडातला अंतर 20 सेंटीमीटर म्हणजे 20 बाय 10, 60 बाय 10 किंवा 60 बाय 15 किंवा 60 बाय 20. मग 60 बाय 20 साधारण मध्यम जमीन आहे. 60 बाय 15 जरी ठेवलं तुम्ही, 60 बाय 15 ते 20 तरी आनंद होईल. आणि तेवढी रोगसंख्या आपली चालू होती आणि साधारण 1-1.25 एकरचा पट्टा आहे हा. आणि आज आपण 1.25 एकर मध्ये एवढं होतं. आणि बेड कसे कायम करता ते आम्हाला आता उभारीचं सांगा समजून. हिला उभारी कशी देणार तुम्ही? ट्रॅक्टरचे बेड यंत्रणा एक साधारण एक डागडुगी करणार. काही लॉजिंग झाले बेड आणि बेड खाली बसलाय, याला उभारी करून घेणार. आता थोडी उभारी, थोडी फार नाही नॉर्मल. आणि उभारी देऊन घेणार. आमचं रान तयार झालं. असंच मत आहे की तुमचं? आणि फुलंब्री तालुक्यामध्ये बऱ्याच गावाला झालं हे तंत्रज्ञान आता. हो म्हणजे अगदी तुम्ही सुद्धा आता शिकले. आणि प्लास्टिक जाळून का काढलंय? बाहेर फेकल्यापेक्षा कुठेतरी जाळून टाकून त्याचं बाजूला घेतलं, विल्हेवाट लावलाय. आणि पाणी प्लास्टिक मुळे मुरत नाही म्हणून आपण काय केलं, प्लास्टिक बाजूला घेतलं की जमिनीमध्ये पाणी मुराव म्हणून प्लास्टिक बाहेर घेतलं. आणि तुम्ही जे नागरमोथा म्हणलाय की नागरमोथा जास्त आहे याच्यामध्ये, तर नागरमोथ्यावर सुद्धा तणनाशकाचा वापर आपण पुढे करूया. आणि तो नागरमोथा बहुवार्षिक तण आहे ते सुद्धा आपण कमी करूया. आणि त्याच्यावर सुद्धा नियंत्रण उपाय आहे आपल्याला आणि ते सुद्धा आपण काम करून घेऊ. आता या सर्व क्षेत्रामध्ये बेड तसेच ठेवलेले आहे आपण. आणि हे बेड तसेच ठेवून बेड कायम करी. बेड तारी त्याला कोण मारी? बेड तारले तुम्हाला कोणी मारणार नाही. निसर्ग जरी आला तरी पाणी बाहेर निघल आणि कमी पाऊस आला तरी पाणी मुरल. म्हणजे बेड तारी कोण मारी? बेड तारी त्याला कोण मारी? धन्यवाद. नमस्कार.